सगळ्यांना समजेल की आपण आज कोणाकडून मार्गदर्शन घेणार आहोत. अ, एक छोटंसं म्हणजे शेअर करते तुमच्याशी की काही दिवसापूर्वी काही वर्षांपूर्वी म्हणता येईल. अ, मला माझ्या दिरांनी माझ्या घरच्या पूजेसाठी एका युवकाची ओळख करून दिली होती. आणि त्यांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटले तर एक मिनिटं असं मला शॉक झालं, कारण ही वॉज सो यंग ॲट दॅट टाइम. आणि इतकं त्यांचं नॉलेज बघून मी भारावले होते खरं म्हणजे. आणि जेव्हा आमच्या गप्पा वाढत गेल्या तेव्हा असं कळलं की त्या युवकांनी MBA म्हणजे मार्केटिंग आणि फायनान्समध्ये पण केलेलं आहे, आणि MA संस्कृत पण केलेलं आहे, आणि योगशास्त्रात पण डॉक्टरेट मिळवलेली आहे. आणि अग्निहोत्र मध्ये त्यांनी व्रत ग्रहण केलेलं आहे. दर्श पौर्णमास, कामेष्टी अनुष्ठान, पुत्र कामेष्टी, चातुर्मास, नक्षत्र सत्र, स्वर्ग सत्र अशा विविध यज्ञांमध्ये त्यांनी पूर्ण सहभाग घेतलेला आहे, आणि तिथलं संपूर्ण ती यज्ञ प्रक्रिया सांभाळलेली आहे. तर थोडंसं आश्चर्य वाटलं की लौकिक शिक्षण आणि लौकिक नोकरी हे पूर्णतः वेगळं असतानाही ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं. आणि नंतर काही दिवसामध्ये त्यांनी नोकरी पण सोडली, जी लौकिक अर्थाने अतिशय उत्तम होती, आणि त्यांनी यज्ञसंस्थेला वाहून घेतलं. तर असे डॉक्टर योगेश वारे यांना मी विनंती करते की व्हिडिओ चालू करा योगेश गुरुजी. आणि हो. तुम्हाला विनंती करते की तुम्ही थोडंसं मार्गदर्शन, यज्ञ याविषयी, श्रौत यज्ञ म्हणजे वैदिक अग्निहोत्र असा आपला आज विषय आहे, त्याविषयी सगळ्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. आणि मला सांगायला अगदी म्हणजे अभिमान वाटतो की म्हणजे माझ्या लेकासारखं मी त्यांना नेहमी बघत असते. त्याच्यामुळे इतक्या क्षेत्रात त्यांनी पुढे जाऊन आज त्यांना भारतभरातून ठिकठिकाणून आमंत्रण येतं. तर एक म्हणजे माझा मुलगा म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. सो वेलकम योगेश, आणि तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन कराल प्लीज. आनंद झाला ही संधी मला मिळाली आणि हे केवळ केवळ मातृप्रेम म्हणून मला ही संधी त्यांनी दिली आहे असं मी समजतो. नमस्कार. आपण सुरुवात करूया. हो. श्री गणेशाय नमः. वागरथाविव संपृक्तौ वागरथ परिपथये जगत पितरं वन्दे पार्वती परमेश्वरौ. चतुर्भिश्च चतुर्भिश्च द्वाभ्यां पञ्चभिरेव च पूयते च पुनर्द्वाभ्यां तस्मै यज्ञात्मने नमः. नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च सर्वांना माझा नमस्कार. आपण आज इथे यज्ञसंस्था या विषयावरती चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आता यज्ञ म्हटल्यानंतर हा माझा अतिशय आवडता विषय आहे. तर या यज्ञाविषयी काय सांगू आणि काय नाही असं मला झालेलं आहे. तर पाणिनीय अष्टाध्यायी संस्कृत व्याकरणाच्या अनुसारेने यज धातूपासून यज्ञ या शब्दाची व्युत्पत्ती होते. आणि यज म्हणजे देवपूजा, संगतीकरण, दानेशू अशी कारिका त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजेच यज्ञ म्हणजे देवपूजा करणं, ऋषींचे संगतीकरण करणं आणि दानाचा वसा घेणं. दान म्हणजे काय, की आपण प्रकृतीकडनं अनेक गोष्टी आपण घेतच असतो किंवा प्रकृती आपल्याला चारी बाजूनी दाही हाताने आपल्याला सतत सर्व वस्तू ची उपलब्धी करून देत असते आणि आपल्याला देत असते, आणि त्याचा आपण उपयोग करत असतो सगळ्या गोष्टींचा. तर आपण सर्वजण मंत्र पुष्पांजली नेहमी म्हणतो. तर मंत्र पुष्पांजलीचा जो मंत्र आहे तर त्या मंत्रामध्ये दिलेला आहे, यज्ञेन यज्ञमयजन्त देवा स्थाने धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्द्र जत्रवर्धे
साध्याः शांती देवाः. आता देवतांनी यज्ञद्वारा विराट पुरुषाची प्रार्थना केलेली आहे की हाच एक धर्म सांगितलेला आहे. कुठला? यज्ञ करणं, याग करणं, हाच वैदिक धर्म सांगितलेला आहे. आपण असं म्हणतो की वेदामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर वेदामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत असं आपण नेहमी म्हणत असतो, पण त्याच्यात सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षपणे दिसत नसतात. अप्रत्यक्षपणे आपल्याला त्यातनं समजून घ्याव्या लागतात, किंवा आपण ज्याला म्हणतो रिडिंग बिटवीन द लाईन, त्यातला मर्म आपल्याला समजून घ्यावा लागतो, मग तो समजतो. तर वेद प्रामुख्याने यज्ञ करा हेच सांगत असतो, आणि मग त्या अनुषंगाने अनेक गोष्टी तो सांगत असतो. तर जसं पारस्कर गुह्य सूत्रामध्ये सुद्धा देखील सांगितलेलं आहे की काय करा, तर संस्कार करा, अग्निधारण करा. तर याकरता सगळ्या 16 संस्कारांची उकल त्यांनी त्याकरता करून सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे वेदामध्ये यज्ञ करण्याकरता आपण काय काय केलं पाहिजे, किंवा यज्ञ कसा केला पाहिजे, हे वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर वेद प्रामुख्याने काय सांगतात? तर वेद सांगतात यागादिरेव धर्मः, असं मीमांसा शास्त्र आपल्याला सांगतं. यागादिरेव धर्मः म्हणजे याग करणं हाच आपला मुख्य धर्म आहे, असं वेद सांगतात. तर धर्म संरक्षण करायचे तर यज्ञ करा, असं आपल्याला वेद सांगतात. तर याग करण्याकरता काय काय गोष्टींची उपलब्धी लागणार आहे, त्याच्यातून आपल्याला कुठल्या गोष्टींची प्राप्ती होणार आहे, हे वेद सांगतात. आता यज्ञोपि तस्य जनतायै कल्पते, म्हणजे लोककल्याणासाठी यज्ञाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे काय? जी आपली समाज बांधणी आहे किंवा समाज रचना आहे, तर ही या यज्ञपुरुष, विराट यज्ञपुरुषांच्या आशीर्वादाने ही सगळं प्राप्त झालेली आहे. आणि त्याप्रमाणे आपली समाजाची बैठक, आपल्या सगळ्या यज्ञ संस्थेची बैठक यामध्ये वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर यज्ञ करणं म्हणजे काय करणं आहे? तर यज्ञाचा आपल्याला अनुसरण करायचं आहे, वेदाचं आपल्याला अनुसरण करायचं आहे. वेदात ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या अंगीकारल्या म्हणजे आपोआप आपल्या हातून सगळे यज्ञ समृद्ध होतात, प्राप्त होतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. यज्ञ करणं म्हणजे काय करणं? तर आदर्श वैदिक जीवनशैली स्वीकारणं म्हणजेच यज्ञ करणं. म्हणजे आपलं जे काही दिनचर्या आहे हे यज्ञमय करणं, हेच वेदाने आपल्याला सांगितलेलं आहे. नाही, यज्ञ हे वेदाने सांगितलेली वैदिक संकल्पना आहे. वेदातून यज्ञाची उत्पत्ती होते. वेदामध्ये मुख्यत्वे करून कर्मकांड म्हणजेच यज्ञ संकल्पनांनाच सांगितलेलं आहे. हिंदू संस्कृतीची संपूर्ण जीवनशैली वेद व पुराणांमध्ये सांगितलेली आहे. आता सगळ्या गोष्टी काय आहेत या वेदातून आपल्याला उकल होत नाही, याकरता आपल्याला पुराणांचा देखील आधार घ्यावा लागतो. तर या पुराणांच्या आधारे आपण या मुख्य वेदात काय सांगितलेलं आहे याची उकल आपल्याला समजू शकते. याकरता ऋषी मुनींनी पुराणांची योजना केलेली आहे, आणि वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या आख्यानांच्या माध्यमातून या सगळ्या यज्ञामध्ये काय काय त्यांनी सांगितलं आहे त्याचं सार सांगायचा प्रयत्न केला आहे, किंवा त्यातून मार्गदर्शन करायचा प्रयत्न केलेला आहे की आपण काय केलं पाहिजे. याकरता वेदाचं अनुसरण करण्याकरता आपण काय केलं पाहिजे, किंवा ते गोष्टी रूपात आपल्याला सांगितलं आहे, कारण की आपल्याला ते समजायला सोपं व्हावं याकरता. आता वैदिक अभिव्यक्ती कशी तयार होते? तर एक वैदिक कसं तयार होऊ शकतो, किंवा यज्ञ करणारा याजुष कसा तयार होऊ शकतो, याकरता एक अभिव्यक्ती तयार करण्याकरता तर शास्त्र असं सांगतं, जन्मेन जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते वेदाभ्यासेन विप्रत्वम त्रिभिः श्रौत्रीय लक्षणम. म्हणजे काय सांगतंय शास्त्र की जन्मेन जायते शूद्रः म्हणजे आपण जन्म जेव्हा आपला होतो तेव्हा आपण जरी कुठल्याही कुळामध्ये जन्म घेतला तरी आपण शूद्रवत असतो, म्हणजे आपण साधारण असतो, आपण शून्य या स्थितीमध्ये असतो. त्यामुळे आपल्यावरती सगळे संस्कार होण्याची आवश्यकता असते. जन्मेन जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. आपल्यावरती जेव्हा संस्कार होतात, म्हणजे कुठले संस्कार? तर षोडश संस्कार सुद्धा, किंवा आपल्यावरती आपले पालक असतात ते संस्कार करतात. तर आपल्या अनेक गोष्टी शिकवल्या जातात, वेदाचा अभ्यास शिकवला जातो, वेदाचं अध्ययन करवलं जातं,
वेदाचे मंत्र शिकवले जातात. त्यानंतर वेद मंत्र आपल्याला अध्ययन झाल्यानंतर आपण स्नातक तयार होतो आणि त्याने आपल्या विप्र ही संज्ञा प्राप्त होते. मग आपण विप्रत्व संस्कारे द्विज उच्यते, तर द्विज ही संज्ञा आपल्याला प्राप्त होते. ज्या अभिव्यक्तीवरती संस्कार होतात तिला द्विजत्व प्राप्त होतो. जसं आपण उपनयन संस्कारामध्ये म्हणतो की उपनयन संस्कार झाल्यानंतर आपल्याला नवीन अभिव्यक्ती तयार होते, नवीन आपल्याला जन्म मिळाला असं आपण मानतो. जसं संन्यासामध्ये पुढे जाऊन पुन्हा आपलं नामकरण सुद्धा बदललं जातं, त्याचप्रमाणे उपनयन संस्काराने सुद्धा आपला एक नवा जन्म होत असतो. तर संस्कारात द्विज उच्यते वेदाभ्यासेन विप्रतवम, वेदाचं अध्ययन केल्यानंतर म्हणजे उपनयन संस्कारानंतर म्हणजे जे काही आपले संस्कार आहेत, जातकर्म, निष्क्रमण, नामकरण, अन्नप्राशन, त्याच्यानंतर चौल, उपनयन, वेदारंभ, केशांत, या सगळ्या संस्कारांनी समृद्ध झाल्यानंतर द्विजत्व प्राप्त झाल्यानंतर आपण वेदाचं अध्ययन करतो किंवा आपल्या गुरुच्या सान्निध्यात जातो. उपनयन म्हणजे गुरुच्या जवळ जाणे, गुरुच्या सान्निध्यात राहणे आणि गुरुकडून वेदाचं अध्ययन घेणे, याला म्हणतात उपनयन. या उपनयनाने आपल्या द्विजत्व सिद्ध होतं आणि आपण स्नातक तयार होतो. असा वेदाच्या अभ्यासाने आपल्याला विप्रत्व प्राप्त होतं. म्हणजे या वेद मंत्रांचं ऍप्लिकेशन करण्याची पात्रता आपल्यामध्ये निर्माण होते किंवा आपले जे गुरु असतात त्यांच्याकडनं आपण वेदाचं अध्ययन घेतलेलं असतं, त्यांच्याकडनं आपल्याला त्याची अनुज्ञा मिळते की ह्या मंत्रांचा आपण इथे आता वापर करू शकतो. कशा करता? यज्ञ करण्याकरता, म्हणजेच पर्यायाने लोककल्याणाकरता आपण याचा वापर करू शकतो, अशी आपल्याला अनुज्ञा मिळते. आता आपण जर पाहायला गेलं तर आपले हे सगळे वेद आहेत, या वेदांचं आपण जे अध्ययन करतो हे गुरु शिष्य परंपरेप्रमाणे करतो. तर गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय, की समजा आता माझे गुरु जे असतील, वैदिक गुरु ज्यांच्याकडनं मी अध्ययन करवलं, तर त्यांचे पण कोणीतरी गुरु असतील, त्यांचे कोणीतरी गुरु असे, असं मागे 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 जे केलं तर आद्य गुरु शंकर म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णू आपला शिवशंकर यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणून योगशास्त्रामध्ये आद्य गुरु हे शंकराला मानलेलं आहे, रुद्राला मानलेलं आहे. तर असं आपण वरती वरती जात गेलं तर शंकरापर्यंत जाऊन पोहोचतो. तर त्रिभिः श्रौत्रिय लक्षणम जन्मेन जायते शूद्रा संस्कार द्विज उच्यते वेदाभ्यासेन विप्रत्वम त्रिभिः श्रौत्रिय लक्षणम. आणि या मंत्रांचं ऍप्लिकेशन करण्याची ताकद, समृद्धता आपल्यामध्ये येते, पात्रता आपल्यामध्ये येते. आता वेदांनी काय सांगितलेलं आहे, तर वेदाचे ज्या काही सगळे मंत्र आहेत त्या सगळ्या मंत्रांचं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे त्याच्याने काय कृती करावी हे यजुर्वेदामध्ये सांगितलं आहे, त्याच्याने कुठल्या देवतांची स्तुती करावी हे ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे, किंवा त्या स्तोत्रांचं सूक्तांचं पठण किंवा देवतांचं आवाहन कसं करावं हे ऋग्वेदामध्ये सामवेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या देवतांची स्तुती सामवेदामध्ये गान स्वरूपामध्ये सांगितलेली आहे. असं वेदाची विभागणी सांगितली आहे. अर्थात प्रत्येक व्यक्ती जन्माने शूद्रच असतो, वेदानंतर ते संस्कार होतात, त्याला द्विजत्व प्राप्त होतं आणि पुन्हा दुसऱ्यांदा जन्म होतो. तर या वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर षटकर्म त्याने करावे असं सांगितलेलं आहे. तर षटकर्म हे ब्राह्मणाची किंवा या वेद अध्ययन झालेल्या द्विजाची किंवा श्रोत्रियाची जबाबदारी आहे. त्याला आपण वैदिक परिभाषेमध्ये अधिकार असं म्हणतो. मंत्र म्हणण्याचा अधिकार प्राप्त झाला. तर अधिकार या शब्दाचा अर्थ पाणिनीय संस्कृतनुसार अधिकरण म्हणजे तुमची जबाबदारी असा त्याचा अर्थ आपण घ्यावा. इथे अधिकार या शब्दाचा अर्थ अधिकारी किंवा याच व्यक्तीकडे सगळे अधिकार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर त्याची ही जबाबदारी आहे की त्याने या मंत्रांचा उपयोग करून समाज कल्याण करावं, यज्ञ करावे, देवतांची स्तुती करावी, त्यांना आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे सगळ्या समाजाला, ही त्याची जबाबदारी आहे. तर असा अधिकार त्याला प्राप्त होतो. तर यानंतर त्याला कुठले कर्म करायला सांगितले आहे? षट कर्म. तर यजन, याजन, पठण, पाठण, दान आणि प्रतिग्रह हे 6 कर्म द्विजाला किंवा ब्राह्मणाला करायला सांगितलेले आहे. तर वेद पठण म्हणजे वेदाचं प्रत्यक्ष स्वतः पठण करणं. वेद पाठण म्हणजे आपण जो वेदाचं अध्ययन केलेलं आहे ते ती विद्या दुसऱ्या आपल्या शिष्याला देणं किंवा ती पुढे पाठवणं किंवा पुढच्या व्यक्तीला देणं, हे वेद पाठण झालं. दुसरं दान देणं आणि दान घेणं. इतक्यातच आपण बोललो की प्रकृती आपल्याला भरभरून सगळ्या गोष्टी देत असते. तर प्रकृतीचा हा गुण आहे, हा गुण आपण घेतला पाहिजे दान करण्याचा. सगळ्या गोष्टी अडवून चालत नसतात. तर हे दान आपण केलं पाहिजे, म्हणजे गोष्टींचा त्याग करण्याची भूमिका आपल्यामध्ये आली पाहिजे. आपली जसं
वृत्तीची निवृत्ती आपण जसा पुस्तकाचा अभ्यास केला त्याप्रमाणे आपल्या या वृत्तीची निवृत्ती झाली पाहिजे. तर याला दान घेणं किंवा दान देणं असं म्हणतात. तर पुण्याचं हस्तांतरण कसं होऊ शकतं, तर ते दानातून होऊ शकतं. तर दान हा मोठा वेगळा विषय आहे, त्यावर आपण निवांत कधीतरी बोलू. तर दान घेणं किंवा देणं असं दोन्ही बाजूनी चालतं. तर ह्या दानाची संकल्पना सांगितली आहे. त्याच्यानंतर यज्ञ करणं आणि यज्ञ करवून घेणं हे दायित्व सांगितलेलं आहे. म्हणजे स्वतः सुद्धा यज्ञ करावा आणि दुसऱ्याकडनं देखील यज्ञ करून घ्यावा. ते षटकर्म हे विप्राला प्रामुख्याने करायला सांगितलेले आहे. आता पुढचा विषय असा आहे, वेदाची निर्मिती कशी झाली. आता आपण मुख्य विषय आपला यज्ञ आहे बरं का, परंतु तो यज्ञ समजण्याकरता आपल्याला त्याचं मूळ कुठे आहे, तर ते वेदामध्ये आहे. म्हणून आपण पहिले हा सुरुवातीला वेद हा विषय प्रामुख्याने घेतलेला आहे. ते वेदाची निर्मिती कशी झाली. तर वेदाची निर्मिती अशी झाली आहे की वेद काही कोणी लिहिलेले नाही. जसं आपण काव्य बघतो, पुराण बघतो, किंवा समजा आपण सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं, असं आपण सगळ्यांना माहिती आहे. तसं तर हे वेद कोणीही लिहिलेले नाही. तर वेद हे अपौरुषेय आहेत. म्हणजे कुठल्याही पुरुषांनी, पुरुष या संज्ञेचा अर्थ माणूस असा न घेता एक अभिव्यक्ती असा घ्यावा, मग स्त्री किंवा पुरुष असा आपण इथे धरू. तर कुठल्याही पुरुषाने किंवा कुठल्याही व्यक्तीने तो लिहिलेला नाही. तर वेद हे अपौरुषेय आहे, म्हणजेच कोणीही लिहिलेलं नाही, हे काव्य कोणीही केलेलं नाही. कुठल्याही पुराणाचा किंवा आपण जर दाखला बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा लेखक किंवा कर्ता किंवा त्याची कोणाची प्रेरणा घेऊन हे विषय पुढे आलेला आहे हे आपल्याला सापडू शकतो. पण वेदाची काही अशी मूळ कोणी काही केलेलं नाही, कोणीही लिहिलेलं नाही. तर जेव्हा योग मार्गाने ऋषी साधनेतून योगाचा अध्ययन करतात किंवा योग पुरुषाची साधना करतात, त्यामध्ये 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. तर 8 पायऱ्या कुठल्या, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, या योगाच्या 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. तर या कुंडलिनी जागृत करून आपण या 8 पायऱ्यांनी वरती 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 प्रमोशन होत होत आपण समाधी अवस्थेपर्यंत पोहोचतो. समाधी ही एक प्रकारची अवस्था आहे. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सिद्धी जागृत होतात आणि आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी प्रकृतीतल्या समजायला लागतात. तर याला समाधी अवस्था असं म्हणतात. आजपर्यंत आपण जे काही संत पुरुष पाहिलेले आहेत, जसं की आपण उदाहरण घेतलं तर गजानन महाराज आहे, तर यांची संजीवन समाधी शेगाव नावाच्या गावामध्ये आहे. तर हे समाधीस्थ तिथे अजूनही तिथे अस्तित्वात आहेत. तर ही समाधी एक अवस्था आहे. तर या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. तर या सिद्धी प्राप्त होतातच, शिवाय मंत्रांचा दृष्टांत आपल्याला होऊ शकतो. तर हे जे काही पूर्वीचे ज्यांचे आपण पुस्तकांमध्ये नावं असतं वेगवेगळ्या प्रकारचे, वसिष्ठ ऋषी किंवा असे अनेक प्रकारचे ऋषी होते, एक उदाहरण घेतलं तर या ऋषींना या मंत्रांचा दृष्टांत झालेला आहे. म्हणजे जसं आपण स्वप्न दिसतं तसे यांना वेदांचे मंत्रांचा दृष्टांत झालेला आहे. आणि मग त्या गुरु शिष्य परंपरेने या मंत्रांना त्यांनी शिष्याकडे दिलं. असं करत 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 मौखिक परंपरेने ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचले. पूर्वी हे वेद काही लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती. गुरु आणि शिष्य समोरासमोर बसून गुरु त्यांना हे वेदाचे मंत्र प्रत्यक्ष देत होता आणि मग ते स्वीकारत होते आणि मग ते अनेक वेळा त्याची आवृत्ती करून किंवा अनेक वेळा ते घोकून ते पाठ करून घेतले जायचे. आणि हे वेद मंत्र शुद्ध राहावे याकरता वेगवेगळ्या पद्धतीने ते म्हटले जातात. त्याला आपण विकृती असं म्हणतो. जसं अष्टविकृती सांगितल्या आहेत, पद, क्रम, जटा, घन, माला, रेखा, दंड, किंवा आपण मध्यंतरी जे देवव्रत सगळीकडे ऐकलं, दंडक्रमाचं पारायण केलं, तर ती पारायण पद्धती म्हणजे काय आहे, ते वेदाचे मंत्र तेच आहेत. पण वेदाचे मंत्र वेगवेगळ्या पद्धतीने म्हटल्याने काय होतं, की त्यातले ऱ्हस्व, दीर्घ, संधी या सगळ्यांचं संरक्षण होतं आणि त्या मंत्रांमध्ये फरक पडत नाही. जसं आपण कान गोष्टी ऐकतो, की 10 जण बसले आणि एकमेकांच्या कानात सांगितलं शेवटचा व्यक्ती आहे तो वेगळाच काहीतरी शब्द सांगतो. हा गमतीचा भाग झाला. पण याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ नये, त्याच्यामध्ये काही चूक राहू नये याकरता वेगवेगळ्या पढण्याची पद्धती आहेत. त्याच्याने तो वेदाचं संरक्षण होतं आणि वेद मंत्र सुरक्षित राहतात. आणि आतापर्यंत आपल्यापर्यंत जे वेद येऊन पोहोचले ते सगळे या सुरक्षित पद्धतीनेच आले, म्हणून ते अजून जशीच्या तसे टिकून आहेत. म्हणून पूर्ण अखंड भारतवर्षामध्ये म्हणत जगामध्ये कुठेही कुठल्याही माणसाने कुठल्याही शाखेचा जर मंत्र म्हणतात तर सगळ्या लोकांचा, सगळ्या ब्राह्मणांचा मंत्र सारखा म्हटला जातो. त्याच्यात कुठलीही त्रुटी राहत नाही. त्याचं कारण हे आहे कारण ती विकृती पद्धतीने त्याचं संरक्षण केलेलं आहे. आता पुढचा प्रकार आहे वेदांचे प्रकार कोणते. ते वेदाचे प्रमुख 4 वेद सांगितलेले आहेत. तर मुख्य वेद एकच होता, ज्याला यजुर्वेद अशी संज्ञा होती.
तर त्यातनं प्रत्यक्ष देवतांची स्तुती किंवा त्यांचं आवाहन किंवा त्यांचे स्तोत्र सूक्त असे सगळे वेगळे काढले. त्याच्यानंतर त्याचं एक्झिक्युशन म्हणजे प्रत्यक्ष यज्ञाची जी प्रक्रिया होती ती वेगळी काढली. तो झाला यजुर्वेद. त्याच्यामधनं गानाच्या काही गोष्टी आहेत ज्या देवतांच्या स्तुती करण्याकरता वापरल्या जातात, त्याला सामवेद असं म्हणतात. आणि अथर्ववेद आणि ऋग्वेद हे एकमेकांमध्ये अथर्ववेद थोडासा ऋग्वेदामधनं समाविष्ट भाग घेतलेला आहे. तो उरलेला सगळा जो आहे हा ऋग्वेद आहे. तर त्यामुळे काय झालं की सगळ्या गोष्टी ऋग्वेदांमध्ये जास्तीत जास्त सामावलेल्या आहेत, म्हणून ऋग्वेदांची मंत्रसंख्या जास्त आहे. जवळपास 10,000पर्यंत ऋग्वेदाचे मंत्र आहेत. तर या 4 वेदांच्या मिळून एक शाखा तयार होता. तर या शाखा वेगवेगळ्या शाखा आहेत. जसं आपण तैत्तिरीय शाखा आहे, अश्वलायन शाखा आहे. अशा जर शाखांची बेरीज केली तर या 4ही वेदांच्या शाखांची एकूण बेरीज होते 1131 अशा प्रकारच्या शाखा सांगितलेल्या आहेत. लक्षंतु वेदा शतवारा लक्षम भारतमेवच असं चरण विव सांगतात. म्हणजे या सगळ्या वेदांच्या मंत्रांची जर बेरीज केली तर ती 1,00,000 अशी येते. 1,00,000. तर या 1,00,000ची विभागणी काय झाली आहे, तर सगळ्यात पहिले त्याचे एक्झिक्युशन म्हणजे कर्मकांड सांगितलेलं आहे. म्हणजे यज्ञ ही प्रत्यक्ष संज्ञा त्यांनी सांगितलेली आहे. तर कर्मकांडावरती जे मंत्र आहेत हे 80,000 आहेत. त्याच्यानंतर उपासना कांडाचे 16,000 मंत्र आहेत. ज्ञानकांड याचे 4,000 मंत्र आहेत. या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती 1,00,000 होते. म्हणजे जास्तीत जास्त भाग हा कर्मकांड हा विषय मुख्य सांगतो. कर्मकांड याचा सरळ सरळ अर्थ आपण यज्ञ असा घ्यायला पाहिजे किंवा याग असा घ्यायला पाहिजे. तर याच्यानंतर हे वेदाचा अध्ययन करण्याकरता दशग्रंथे ब्राह्मण असं आपण संज्ञा ऐकली आहे. दशग्रंथ म्हणजे कुठले हो दशग्रंथ, तर दशग्रंथ हे कशा करता सांगितलेले आहेत, तर या 10 ग्रंथांचा अभ्यास करून शुद्ध पद्धतीने आपण यज्ञ आपण साकार करू शकतो, यज्ञ सिद्ध करू शकतो. याच्याकरता या दशग्रंथांची योजना आहे. तर नुसता वेद समजून उपयोग नाही, तर वेदाचं जर अध्ययन करायचं झालं तर त्याच्या उपांगांचं अंगांचं आपल्याला अध्ययन करावं लागतं, तरच वेद चांगल्या पद्धतीने आपल्याला समजू शकतो की वेदात काय सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिले तर वेद मंत्र आहे ज्याला आपण संहिता असं म्हणतो. ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, सामवेद, अथर्ववेद संहिता. तर याला प्रत्यक्ष वेद म्हणतात. तर असं जर वेद आपण प्रत्यक्ष वाचला मंत्र, तो वेद आपल्याला मंत्र डायरेक्ट समजू शकत नाही. तर त्याची उकल समजण्याकरता अनेक त्याचे भाष्य केले जातात. संस्कृत भाष्य, मोठ्या ऋषींनी केलेले भाष्य, त्याच्यावरती चर्चा केलेली ऋषींनी, अशा या सगळ्या केल्यानंतर त्याचं भाषांतर केल्यानंतर हळूहळू आपल्याला त्याची उकल व्हायला लागते. तरी सुद्धा आपल्याला भावार्थाचा काहीतरी आधार घ्यावा लागतो. मग आपल्याला तो वेद समजू लागतो हळूहळू. म्हणजे प्रत्यक्ष वेद जो आहे हा 15 पायऱ्या खाली आल्यानंतर आपल्याला समजायला सुरुवात होते. तर या वेदामधल्या गोष्टी समजण्याकरता उपनिषदांची योजना झाली आहे. ह्या वेद उपनिषद यामधनं पण काही गोष्टी आपल्याला समजत नाही. त्याच्यावरती काही ज्येष्ठ ऋषी आहेत, जसे कर्काचार्य आहेत, देवयाज्ञिक आहेत, अशा या ऋषींनी त्याच्यावरती चर्चा केली. त्याला सुद्धा वेदाचीच मान्यता आहे. त्याला आपण ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतो. म्हणजे तिसरा झाला ब्राह्मण ग्रंथ. चौथा आहे आरण्यक. आरण्यकामध्ये ब्राह्मण ग्रंथांमधनं पण काही त्याचं सार सांगितलेलं आहे. त्याला आरण्यक म्हणजे अरण्यामध्ये जाऊन त्याचं चिंतन करावं, त्याला आरण्यक ग्रंथ असं सांगितलेलं आहे. म्हणजे या 4 गोष्टी झाल्या. वेद, उपनिषद, ब्राह्मण आणि आरण्यक या 4 विषय झाल्या. हे मुख्य वेद सांगितलेले आहेत. याला मुख्य वेद म्हणावे, वेदाचा मुख्य अंग म्हणावं. त्याच्यानंतर उपांग म्हणजे वेदाचे 6 प्रकारचे अंग सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कुठले, तर शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त, कल्प आणि ज्योतिष. तर शिक्षा म्हणजे काय, तर या वेदाचा आपण मंत्रपठण कसं करावं याच्याकरता काही नियम सांगितलेले आहेत. तर आवाज कसा असावा, मोठा असावा का लहान असावा, मध्यम असावा, या सगळ्या किंवा कुठला स्वर कुठे द्यावा. तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय, स्वरभेदात शब्दभेदः, शब्दभेदात अर्थभेदः, अर्थभेदात अनिष्टापत्तीः. म्हणजे आपण जर कुठलाही मंत्र म्हणताना एखादा स्वर चुकला तर त्या मंत्रांच्या शब्दरचना चुकते, शब्दरचना चुकली तर त्या शब्दांचा अर्थ चुकतो आणि अर्थ चुकल्यानंतर अनिष्टापत्ती होते. म्हणजे आपण ज्या उद्देशाने गोष्टी करत आहोत, कर्म करत आहोत, ते उद्देश न साध्य होता दुसरा कुठला तरी उद्देश साध्य होऊ शकतो. म्हणून मंत्रांमध्ये काही फरक पडू नये याकरता शिक्षा ग्रंथांची योजना केली आहे. छंद, ह्या सगळ्या वेदांचा छंद सांगितला आहे. त्रिष्टुप छंद, गायत्री छंद, असे अनेक प्रकारचे छंद आहेत. त्या छंदांची रचना केली आहे. ते छंद या विषयामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर व्याकरण, त्या व्याकरण वेदाचं व्याकरण वेगळं सांगितलेलं आहे. पाणिनीय व्याकरणाच्या सुद्धा आधीचं व्याकरण जे होतं, जे संस्कृत सांगितलेलं आहे, ते सगळं व्याकरण या वेदाचं व्याकरण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर निरुक्त म्हणजे वेदाचे काही नियम त्याच्यामध्ये सांगितले.
कल्पसूत्रामध्ये श्रौतसूत्र, त्याच्यानंतर धर्मसूत्र, त्याच्यानंतर शुल्बसूत्र किंवा गुह्यसूत्र या सूत्रांची योजना त्याच्यामध्ये सांगितली आहे. तर यज्ञ समजून घेण्याकरता हे कल्पांची योजना केली सांगितली आहे. त्याच्यानंतर ज्योतिष, ज्योतिष या अर्थाचा अर्थ आपण ज्योतिष म्हणजे फल ज्योतिष म्हणतो. कुंडली पाहून आमचं भविष्य सांगा, त्याला आपण फल ज्योतिष म्हणतो. पण हे ज्योतिष जे आहे हे गॅलेक्सी म्हणजे सूर्यमाला समजून घेण्याची जी कला आहे किंवा ते सूर्यमालेतल्या ग्रह रचनेचा आपण मुहूर्त म्हणून जो विचार करतो यज्ञ करता, तो या ज्योतिषामध्ये सांगितलेला आहे. असे 10 ग्रंथ मिळून दशग्रंथ सिद्ध होतात. या सर्वांचा सखोल अभ्यास करून आचरणात आणण्याने यज्ञाची प्राप्ती होऊ शकते. आता यज्ञ हा कर्मसु कौशल्यम म्हणजे कुशलतापूर्वक यज्ञ केला तर तो सिद्ध होत असतो. याकरता गुरुचं मार्गदर्शन हे फार महत्वाचं असतं. म्हणून गुरुचं अनुसरण करणं, गुरुच्या सान्निध्यात राहणं, त्यांचं अनुकरण करणं या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचून समजत नाही, त्या गुरुच्या अनुसरणाने त्याच्या सान्निध्यात जाऊन आपल्या सगळ्या गोष्टी समजत असतात. यज्ञो वै विष्णू म्हणजे आपल्या ज्याच्या या सेशनचा काही आपण मथळा दिला होता ताईंनी, तर तो सांगितला तर की विष्णू म्हणजे यज्ञ आहे किंवा यज्ञ म्हणजे विष्णू आहे. जसं मग मी सांगितलं विराट पुरुषाचं कौतुक हे यज्ञातून केलेलं आहे. तर यज्ञो वै विष्णू स्वर्गापवर्गदाता यज्ञफल भोगता यज्ञो वै महाविष्णू म्हणजे स्वर्गाचं फल प्राप्त करून देणारा. स्वर्ग म्हणजे किंवा नर्क अशा काही भौगोलिक जागा नाहीये की आपण एखाद्या ठिकाणी जातो, दिल्लीला जातो किंवा मुंबईला जातो, तशी काही अशी जागा नाहीये. काही भाव येतो म्हणजे स्वर्ग किंवा नर्क यांची कल्पना केलेली आहे की तिथे काय गोष्टी असू शकतात आणि काय गोष्टी नसू शकतात. ही कल्पना सांगितली ती या स्वर्गाची प्राप्ती करण्याकरता म्हणजे वैचारिक दृष्ट्या प्राप्ती करण्याकरता असं फल मिळवून देणारा कोण आहे, तर हा विष्णू आहे. यज्ञ फल भोगता म्हणजे यज्ञाचं फल मिळवून देणारा भरभरून देणारा कोण आहे, तर विष्णू आहे. असा हा महाविष्णूची संकल्पना सांगितली आहे. आता पुढे जाऊन आपण म्हटलो की यज्ञ कोण करू शकतो, तर यज्ञ हा गृहस्थ करू शकतो. आपण अनेक प्रकारचे यज्ञ पाहतो, जपयज्ञ म्हणतो, तपयज्ञ म्हणतो किंवा अनेक प्रकारचे यज्ञ म्हणतो. पण प्रत्यक्ष जो वेदांनी सांगितलेला यज्ञ आहे त्या यज्ञाबद्दल आपण इथे बोलत आहोत. तर बाकीचे पण यज्ञ असू शकतात, त्यांची संकल्पना पण या संबंधित असू शकते. त्याच्यानुसार देवत्व प्राप्त होऊ शकतो किंवा त्याच्यानुसार देवतांची उपासना होऊ शकते. पण इथे आपण मुख्यत्वे करून बोलतो आहोत ते वैदिक यज्ञाबद्दल. तर हा यज्ञ आहे हा गृहस्थ करू शकतो. जशी आश्रम व्यवस्था आपल्याकडे सांगितली आहे की ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर गृहस्थ, त्याच्यानंतर वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आपल्याकडे प्रामुख्याने सांगितलेले आहेत. तर जेव्हा एखाद्या बालकाचा जन्म होतो तर त्याचं पहिले 2.5 वर्ष दायित्व अग्निदेवता घेते, दुसरे 2.5 वर्ष आहे चंद्रदेवता, पुढचे 2.5 वर्ष हे सूर्यदेवता घेत असते. आणि त्याच्यानंतर तो जर मुलगा असेल तर तो वेदाचं अध्ययन करतो आणि जर मुलगी असेल तिचा विवाह होऊन ज्येष्ठ स्त्रिया म्हणजे घरातील काही ज्या ज्येष्ठ महिला असतील त्यांच्या कर्वे या स्त्रिया अध्ययन करत होत्या. पुराणांचं विवेचन म्हणा किंवा अनेक गोष्टींचं अध्ययन म्हणा किंवा कुठल्या कला शिकणं या त्यांच्या आधिपत्याखाली त्या शिकत होत्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार. तसं जर हा मुलगा असेल त्याचा उपनयन संस्कार होऊन त्याला वेदाध्ययनासाठी पाठवलं जायचं. तर वेदाध्ययन झाल्यानंतर मग तो स्नातक तयार होतो. स्नातक म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये आपण ग्रॅज्युएट म्हणता येईल किंवा त्याला वेदाचा अधिकार प्राप्त होतो. वेदाचा मंत्र वापरण्याची त्याच्यामध्ये शक्ती उत्पन्न होते. असा हा स्नातक तयार झाल्यानंतर मग तो विवाहासाठी उपवर होतो. आणि मग विवाहासाठी उपवर झाल्यानंतर त्यांनी सांगितलंय जसं पारस्कर मुनींचं मग मी उदाहरण सांगितलं, तर पारस्कर गुह्यसूत्र हे कल्पसूत्रामध्ये मोडतं. या कल्पसूत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण विवाह का करावा, विवाह संस्कार का करावा, तर अग्निधारण करण्याच्या उद्देशाने आपण विवाह करावा असं त्यांनी सांगितलं आहे. तर अग्निधारण का करायचा, तर या अग्नीची उपासना करण्याकरता, उपासन होम करण्याकरता आपण अग्निधारण करावा. यालाच गृहस्थ आश्रम सांगितलंय. गृहस्थ म्हणजे गृहामध्ये घर, घरामध्ये ज्याच्या अग्नी आहे त्याला गृहस्थ ही संज्ञा आहे. ज्याच्या घरामध्ये अग्नी स्थापन केलेला आहे त्याला गृहस्थ म्हणावं. इतर मग असा हा गृहस्थ आहे. तर हा गृहस्थ होण्याकरता मग हा गृहस्थ आश्रम करण्याकरता दारा पाहिजे, म्हणून पाणी ग्रहण करायचं. म्हणून आपण विवाह संस्कार करून एका जोडीदाराचा स्त्रीचा भक्कम स्त्रीचा आपण आधार घेतो आणि दोघां मिळून करायचं हे व्रत आहे. असं दोघां मिळून म्हणजे एकमेकांवरती अवलंबून अशी ओव्हरलॅप होणारी ही संस्था आहे. म्हणजे या दोघां मिळून एक एंटिटी तयार होते.
म्हणून आपण कुठल्याही पूजनामध्ये जोडीने बसतो. कुठलंही कार्य असेल, सत्यनारायणाची पूजा जरी केली आपण तरी ती जोडीने करतो. याचं कारण असं आहे की आपण दोघां मिळून एक अभिव्यक्ती तयार होते. तिथून पुढे एकट्याने अभिव्यक्ती होत नाही. म्हणून दोघां मिळून करायचा जो आहे गोष्ट त्याला गृहस्थाश्रम असं म्हणतात. आणि जसं आता आपण म्हणतो की सत्यनारायणाची पूजा, तसं श्राद्ध कर्म सुद्धा जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की पुरुष फक्त हे श्राद्धाची पूजा करतात, स्त्रिया काही करत नाही. तर तसं नाहीये. तर श्राद्धाचं प्रमुख थोडं विषयांतर होतं, पण श्राद्धाचं प्रमुख अंग जे आहे हे ब्राह्मण भोजन आहे. तर जर स्त्री तिथे हाताला हात लावून बसली तर पाकच उत्पत्ती कोण करील? म्हणजे स्वयंपाक कोण करील? तर पुरुषांचं काम काय आहे? ब्राह्मण निमंत्रण करणं किंवा आवाहन करणं, ब्राह्मण पूजन करणं हे पुरुषाचं दायित्व आहे. आणि त्यांना परिवेषण करणं किंवा स्वयंपाक शिजवणं, तो त्यांना परिवेषण करणं हे स्त्रीचं काम आहे. म्हणून दोघां मिळून श्राद्ध होत असतं. म्हणजे असं जरी म्हटलं तरी वावगं नाहीये की श्राद्ध करते ही स्त्रीच असते, कारण ब्राह्मण भोजन प्रमुख अंग आहे. तर म्हणून श्राद्धात सुद्धा दोघांची आवश्यकता आहे. एकट्याने श्राद्ध होऊ शकत नाही. असा हा गृहस्थ आश्रम सांगितलेला आहे. तर या गृहस्थानेच यज्ञ संस्था करायची असते. ब्रह्मचर्याने काही करायचं नसतं, त्याने अध्ययन करायचं असतं, नियमांचं पालन करायचं असतं. वानप्रस्थ असतो किंवा संन्यासी असतो हा पूर्णपणे निवृत्त असतो. तो कुठल्याही विषयामध्ये हस्तक्षेप करत नाही, कुठलाही दान परिग्रह तो घेत नाही. म्हणून ही संपूर्णपणे दायित्व कोणाचं आहे? तो गृहस्थाचं आहे. म्हणून हा गृहस्थानी करण्याची गोष्ट आहे. पुढे आता व्यवहारात आपण सहज ज्या गोष्टी, थोडं विषयांतर होतं पण या काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. एकदम एक यज्ञ संकल्पना खूप मोठी आहे. ती समजण्याकरता काही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे व्यवहारामधल्या, म्हणून या व्यवहारातल्या काही गोष्टी मी सांगतो. तसं व्यवहारामध्ये आपण नेहमी म्हणतो अन्निक, अन्निक हा शब्द आपण नेहमी ऐकतो. तर अन्निकाचा काय विचार आहे? तर आदर्श दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून प्रातस्मरण, भूमिवंदन किंवा दंतधावन, स्नान, संध्या, पंचायतन पूजन, देवपूजन किंवा अभिषेक, पंचामृत पूजन, तर्पण, मार्जन किंवा भोजन किंवा देवतांचं राजोपचार पूजन, षोडशोपचार पूजन, पंचोपचार पूजन, पंचमहायज्ञ, त्याच्यानंतर नित्याभ्यास म्हणजे नित्याचं अध्ययन आपलं, सायनदीप, नंतर रात्रीस्मरण इत्यादी या सगळ्यांचा जो विचार सांगितलेला आहे याला अन्निक विचार सांगितलेला आहे. म्हणजे आपली जी नित्य दिनचर्या आहे त्याला अन्निक असं म्हणावं. पुढे सॉरी, व्रतवैकल्य, आपण व्रतवैकल्य असं म्हणतो किंवा अनुष्ठान अशी संज्ञा असते आपल्याकडे. तर आपल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक कल्याणासाठी केली जाणारी विशेष उपासना म्हणजे व्रतवैकल्य किंवा अनुष्ठान. आपण आपल्या वैयक्तिक उद्धाराकरता जपजाप्य काही अनुष्ठान करतो. काही काय जसं आपण गुरुचरित्राचं पठण करतो, सप्तशतीचं, देवी महात्म्याचं पठण करतो किंवा त्याचं काही आपण अनुष्ठान करतो, जपाचं अनुष्ठान करतो, काही घरगुती हवन आपण करतो किंवा व्रतवैकल्य करतो. जसं चातुर्मास्याचा कालावधी आहे, 2 मोठ्या एकादशा आहेत. या 2 मोठ्या एकादशांच्या मध्ये आपण अनेक प्रकारचे व्रतवैकल्य करतो. त्याच्यामध्ये अगदी झाडाची पूजा करतो, सर्पांची पूजा करतो किंवा छोट्या मोठ्या गोष्टींची पूजा करतो. सगळ्या आपल्या भौतिक प्रकृतीतल्या सगळ्या येणाऱ्या सगळ्या गोष्टींची आपण पूजा करतो. याला आपण व्रतवैकल्य असं म्हणतो. पुढे संस्कार, संस्कारामध्ये आपले 16 संस्कार जे आहेत म्हणजे विवाह, गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चौल, उपनयन, वेदारंभ, केशांत, विवाह असे 16 संस्कार आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यात काही छोटे मोठे अजून पण काही संस्कार आहेत. तर या संस्कारांचा आपण आपल्यावरती संस्कार झाल्यानंतर आपला अभिव्यक्ती सिद्ध व्हायला मदत होत असते. म्हणून हे संस्कार फार आवश्यक असतात. याचा पुढचा एक विषय आहे अंत्येष्टी. या औद्योगिक कर्म किंवा आपण श्राद्ध कर्म ज्याला म्हणतो. तर ह्या मध्ये काय आहे? तर यामध्ये आपले दिवंगत जे पितर आहेत, स्वर्गस्थ पितर किंवा जे दिव्य पितर आहे, अगणिकवात्तागण, सोमपागण किंवा बरेखदगण असे मुख्य पितर सांगितले आहेत. यमादी चतुर्दश गण सांगितले आहेत. त्याच्यानंतर तीर्थ सांगितले आहेत, तीर्थांना आपण पाणी देत असतो. त्याच्यानंतर वनस्पती, झाडं, पर्वत, वेली या सगळ्यांना आपण पाणी देत असतो तर्पणामध्ये किंवा आपण पिंड प्रदान करत असतो बरेखद पितरांना. तर या सगळ्यांच्या आशीर्वादाने ऋणमुक्ती होत असते. जसं देव जेवढे महत्वाचे, कुलस्वामिनी जेवढी महत्वाची, कुलदेव जेवढे महत्वाचे, तेवढेच पितर देखील महत्वाचे. आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये अनेक गोष्टींची आपल्याला उपलब्धी लागत असते. तेव्हा या सगळ्याचे आशीर्वाद आपल्याला आवश्यक असतात, देवांचे आशीर्वाद आवश्यक असतात, पितरांचे आशीर्वाद आपल्याला आवश्यक असतात. म्हणून अंत्येष्टी, और्ध्वदेहिक कर्म किंवा श्राद्ध कर्म आपण केलं पाहिजे. याच्यानंतर विशेष कर्म,
विशेष कर्मामध्ये आपण शांतिक पौष्टिक कर्म हे आपण वारंवार करत असतो अनेक वेळा. शांतिक पौष्टिक कर्म म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले शांतिक कर्म. तर शांतिक कर्म काय आहे? विशिष्ट देवतांची उपासना करणं, जसे की ध्यान, षोडशोपचार पूजन, अभिषेक, विशेष पूजन, हवन, स्तुतिपाठ किंवा देवतांचे आशीर्वाद घेणं, याला आपण शांती कर्म असं म्हणतो. शांती कर्म म्हणजे एका प्रकारचं कवच धारण करणं. आपल्या अवतीभोवती एक चांगलं कवच, आध्यात्मिक कवच आपण धारण करतो, त्याला शांती कर्म असं म्हणतो. जसं आपण बालकाच्या जन्मानंतर आपण 11व्या दिवशी शांतीपाठ करतो, तर याच्यामध्ये अनेक देवतांचे मंत्र त्याच्यामध्ये आलेले आहेत, ज्यांचे आशीर्वाद त्या बाळाला आणि बाळाच्या आईला प्राप्त होतात आणि त्यांच्यावरती कवच निर्माण होतं त्यांच्या समृद्धी करता. याला शांती कर्म म्हणतात. तर उदाहरण जर द्यायचं झालं तर व्यवहारात आपण ऐकलं असतं की वास्तुशांती, घराची शांती आपण करतो किंवा नक्षत्रांची शांती. काही नक्षत्र असे आहे, न क्षरती तत् नक्षत्र, म्हणजे ज्याचा क्षय होत नाही त्याला म्हणतात नक्षत्र. तर या नक्षत्रांचा काही आपल्यावरती प्रभाव पडतो, तर या प्रभाव जर चांगला पडावा असं आपल्याला वाटत असेल तर त्यांची शांती केली जाते. ग्रहांची शांती केली जाते. नंतर ग्रहांच्या कुयोगाची म्हणजे चुकीच्या योग जर ग्रहांचे घडले तर त्याची शांती केली जाते. तिथींची शांती केली जाते, जसं अमावास्या शांती आहे. वयोवस्थेची शांती केली जाते, जसं आपल्या 50 पासून 100 पर्यंत किंवा 120 वयापर्यंत 5-5 वर्षांनी शांती करायला सांगितले आहेत. जसं आपण 61, 75, 100 अशी 81 शांती करतो. सहस्रचंद्र दर्शन, उग्ररथ शांती, अशा शांती करायला सांगितले आहेत. त्याच्यानंतर पुढचं येतं पौष्टिक कर्म. पौष्टिक कर्म म्हणजे काय? बलवर्धन. आपल्याकडे ज्या शक्ती उपलब्ध आहेत त्याचं बलवर्धन करणं, त्याची शक्ती वाढवणं म्हणजे पौष्टिक कर्म. तर पौष्टिक कर्माचं जर उदाहरण द्यायचं झालं तर पंचायतन उपासना किंवा पंचायतन यज्ञ करणं, विष्णुयाग, रुद्रयाग किंवा आपण जे वारंवार जे याग संज्ञा ऐकतोस किंवा यज्ञ आपण ऐकतो, ते सगळं यज्ञ करणं, हे हे काम, हे सगळं येतं पौष्टिक कर्मामध्ये. म्हणजे बलवर्धन करणं, आपली शक्ती वृद्धिंगत करणं, आपल्या भोवतीचा पॉझिटिव्ह औरा जो असतो तो वाढवणं किंवा आपल्या आजूबाजूची घराची शुद्धी करणं, याला आपण पौष्टिक कर्म असं म्हणतो. पुढे आता आपण जर म्हटलं, अनेक वेळा म्हणतो यज्ञ केला, याग केला, तर यज्ञ आणि याग याच्यामध्ये काय फरक आहे? तर यज्ञ या संज्ञेचा अर्थ असा आहे, कुठलीही कामना ठेवून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो किंवा वैदिक कर्म करतो, आपण वेदाविषयीच बोलतो आहोत त्यामुळे आपण त्याच्याशी सीमित ठेवू म्हणजे विषय थोडासा आटोक्यात राहील. तर जेव्हा आपण एखादं वैदिक कर्म करतो कुठलीही कामना ठेवून, तर त्याला यज्ञ अशी संज्ञा प्राप्त होते, म्हणून त्याला आपण यज्ञ म्हणतो. पुढे दुसरं आहे याग. तर कुठलीही वैयक्तिक कामना न ठेवता किंवा अकाम कर्म म्हणजे याग. आपण व्यवहारामध्ये अस्पष्टपणे कशालाही याग म्हणतो आणि कशालाही यज्ञ म्हणतो, तर तसं नाही आहे. तर याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर यज्ञ करायचं झालं, यज्ञाचं म्हटलं आपण जसं मग म्हटलं पंचायतन याग, गृहयज्ञ सॉरी, जसं आपण ऐकतो की लघुरुद्र स्वाहाकार, अतिरुद्र स्वाहाकार किंवा लक्षचंडी, कोटीचंडी, शतचंडी, नवचंडी हे आपण ऐकतो. नंतर सौरयाग ऐकतो, गणेश याग ऐकतो किंवा आपण विष्णू याग म्हणतो किंवा ग्रहयज्ञ म्हणतो किंवा काही विकृती यागामध्ये काही पण हे पण याग येतात, जसं की शिवशक्ती याग आहे, लक्ष्मी कुबेर याग आहे, असे पण काही विकृती याग आहेत. ते सगळे पौष्टिक कर्मामध्ये आपण घेऊ शकतो किंवा यज्ञ या नावाखाली घेऊ शकतो. आता आकाम कर्म कुठलं? ज्यामध्ये आपण जेवढ्या परमेश्वर प्रीती करता किंवा वैश्विक कल्याणाकरता, सामाजिक कल्याणाकरता जे आपण करतो त्याला याग ही संज्ञा प्राप्त होते. याचं सहज उदाहरण द्यायचं झालं तर पर्जन्य याग. पर्जन्य याग कशा करता करतात? तर पर्जन्य याग उत्तम प्रकारची मेघधारणा होऊन सुवृष्टी व्हावी आणि सर्व जो भूमी प्रदेश आहे सगळीकडे पाऊस पडावा आणि सगळी भूमी जी आहे ही सुजलाम सुफलाम हरित व्हावी, फुलित व्हावी, फलित व्हावी, याकरता जो केला जातो तो पर्जन्य याग. तर असा पर्जन्य याग कोणा वैयक्तिक व्यक्ती करता आहे का? तर नाही. त्याच्यानंतर काही याग केले जातात विश्व कल्याणाकरता, विश्व शांती करता किंवा किंवा एखादा उत्पात होऊ नये, भूकंप होऊ नये, वीज पडू नये, उल्कापिंड पडू नये, याकरता जे केले जातात ते याग. असे या यज्ञ आणि याग या दोघांमधला फरक आहे. आता पुढे येणारे पंचमहायज्ञ आपण नेहमी ऐकतो. पंचमहायज्ञामध्ये ब्रह्मयज्ञ, त्याच्यानंतर देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ असे हे यज्ञ केले जातात. याच्यामध्ये देवांना उद्देशून काही आहुती दिल्या जातात, काही पितरांना उद्देशून आहुत्या दिल्या जातात किंवा भूत म्हणजे
प्राणी मात्रांना आपल्याला जे अदृश्य पद्धतीने म्हणजे आपण त्याला बॅक्टेरिया म्हणू अशांसाठी जो यज्ञ केला जातो त्यांना देखील आपण भाग काढून ठेवत असतो आपल्या अन्नातून. मनुष्य यज्ञ तर याच्यामध्ये आपण सहज पाहायला गेलं तर आपण गोग्रास नेहमी घालत असतो. गाईला आपण नैवेद्य देतो, प्रसंगी कावळ्याला आपण नैवेद्य देतो, कुत्र्याला पोळी देतो किंवा क्षुद्र देवतांना देखील आपण नैवेद्य देतो. जसं की आपल्या वेशीवरती असतात, म्हसोबा असतात, मारुती असतात, या देवांना देखील आपण नैवेद्य देतो. 7 अस्त्र असतात. त्यातनं षटपाद म्हणजे ज्यांना 6 प्रकारचे पाय आहेत किंवा कीटक आहे, जंतू आहेत, यांना उद्देशून देखील आपण काही भाग ठेवत असतो. तर त्याला आपण पंचमहायज्ञ असं म्हणतो. तर याच्याकरता वेगवेगळ्या हवींची आपण एक मिनिट हवींची योजना केली जाते. तर हवी म्हणजे नेमकं काय रे बाबा? तर हवी आपण नेहमी म्हणतो हविष्यान्न घ्या किंवा असं आपण संज्ञा ऐकतो हवी हवी. तर हवी म्हणजे काय? तर ज्या गोष्टींची आपण अभिमंत्रण करून आहुती देऊ शकतो त्याला हवी अशी संज्ञा आहे किंवा जी देवतांना प्रिय आहे. देवता परत्वे हवी संख्या आणि हवीचं स्वरूप हे बदलत असतं. त्या कुठल्या देवतेला कुठला हवी हा चांगला आहे हे शास्त्राने सांगितलं आहे. त्या त्या पद्धतीने आपण किंवा वेदानेच सांगितलेलं आहे. तर त्या त्या पद्धतीने आपण तो हवी त्या त्या देवतांना आपण अर्पण करत असतो. तर आहुती आपण पोहोचवण्याकरता काय करू शकतो? तर आहुती आपण देवतांपर्यंत पोहोचण्याकरता सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे अग्नीमध्ये आहुती समर्पण करणं. तर ही आहुती समर्पण करणं तर ती अग्नीला आपण हव्यवाहक असं म्हणतो. म्हणजे हवीचं वहन करणारा, देवतांपर्यंत हवी पोहोचवणारा हा कोण आहे? हवी, अग्नी आहे. तर आपण जसं आपण पोस्टमन म्हणतो, आपण इथून टाकलेलं पवित्र पत्र दुसऱ्या गावाला जाऊन पोहोचू शकतो. तसा हा हवी आपण अग्नीमध्ये समर्पण केल्यानंतर तो देवतांपर्यंत पोहोचतो. म्हणून आपण अग्नीचं तिथे सहाय्य घेतो. जिथे अग्नी उपलब्ध नाही तिथे आपण पाण्यामध्ये देखील आहुती देऊ शकतो. प्रकृतीचाच भाग आहे. पाण्यामध्ये देखील आपण आहुती देऊ शकतो. त्याच्यानंतर त्याची उपलब्धी नाही तर आपण भूमीवरती वायूला उद्देशून, भूमीला उद्देशून किंवा आकाशाला उद्देशून आपण आहुती देऊ शकतो. म्हणजे प्रत्यक्ष हे पंचमहाभूत आहेत हे हवी स्वीकारण्यासाठी पात्र आहेत. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे त्या अग्नीमध्ये आहुती देणं हे सगळ्यात सोपं आहे. जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर भूमीवरतीच आपण हवी देतो. त्याला आपण बलिहरण असं म्हणतो. जसं वैश्वदेव सर्वांना परिचित आहे. ते आपण अन्न भात शिजवतो, अग्नीमध्ये काही आहुत्या देतो आणि काही क्षुद्र देवतांना उद्देशून वेगवेगळ्या ठिकाणी भाग घरामध्ये ठेवतो. त्याला आपण वैश्वदेव असं म्हणतो. आपल्याकडे कुलधर्म, कुलाचार, श्राद्धादी कर्म करतो तेव्हा आपण अवश्य वैश्वदेव करतो. त्याच्याने अन्न शुद्धी होत असते. तर हा वैश्वदेव हा पंचमहायज्ञातला एक यज्ञ आहे. आता हवीचं स्वरूप काय असू शकतं? हवी म्हणजे काय आपण घ्यावं, काय स्वीकारावं? तर वनस्पतीला सगळ्यात पाठीमागून किंवा झाडाला सगळ्यात नंतर जे मिळतं किंवा ज्याला उपलब्ध होतं, जसं उपनिषद हे वेदांमध्ये सगळ्यात पाठीमागून येतात, तसे झाडांमध्ये सगळ्यात शेवटी जे येतात ते धान्य येतं किंवा फळं येतं. तर त्याचा आपण वापर करू शकतो हवी म्हणून. तर त्याच्यामध्ये शास्त्राने सांगितलं अग्निहोत्राचं आपण जर म्हटलं तर तैलम दधी पयस्सोमा यवागु दरम घृतम तंडुला फलमाप नष्ट दश अशा 10 प्रकारच्या कामना परत्वे वेगवेगळ्या हवी सांगितले आहे. जसं आपण तेल, दही, दूध, सोमरस, लापशी, भात, तूप, तांदूळ, फळं, पाणी अशा कामना रहित किंवा कामना सकाम अशा या कुठल्याही हवीचा वापर करून आपण याचा हवीर द्रव्य म्हणून वापर करू शकतो. तसेच व्यवहारामध्ये जर श्रौत यज्ञांचा विचार केला, पुढे आपला श्रौत यज्ञ येणार आहे, तर त्या यज्ञांमध्ये तूप, पुरोडाश, त्याच्यानंतर चरू, परिष्ठ चरू, अमिक्षा, वाजिन, धारोष्णपय, पायस, पिष्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे हवी आपण याच्यामध्ये वापरत असतो. तर या हवींची आहुती आपण यज्ञामध्ये देत असतो. आता मुख्य विषयाकडे आपण येऊ, तो म्हणजे यज्ञाचे फायदे. तर आपण यज्ञ केल्याने आपल्याला काय बरं मिळतं बुवा? का बरं यज्ञ करायचे? त्याचं काय कारण असू शकतं? तर सगळ्यात पहिले यज्ञामधनं सकारात्मक ऊर्जेचं उत्सर्जन होत असतं. आपल्या आजूबाजूला जे पर्यावरण आहे तर याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी, निगेटिव्हिटी निघून जावी याकरता आपण यज्ञ करतो. दुसरं आहे मानसिक बलवर्धन म्हणजे आपल्या सगळ्यांची मानसिकता चांगली होते. सगळ्यांचं मन जे आहे हे स्थिर होतं. तर यामुळे काय होतं मनस्वास्थ्य जर चांगलं असेल तर आपल्या होणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या होतात. स्थिर बुद्धीने विचार करून
विचारयुक्त कृती केली जाते, त्याला आपण यज्ञ असं म्हणतो. त्याच्यानंतर आपला आध्यात्मिक विकास साधतो. म्हणजे काय, की आपला जन्म जो इथे झालेला आहे पृथ्वीवरती, तो आपला विकास करण्याकरता, म्हणजे शरीराचं साधन करून मोक्षापर्यंत जाण्याकरता योगाभ्यासामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर असा आध्यात्मिक विकास होण्याकरता आपण सर्वजण त्याच दिशेने चाललो आहोत, मोक्षाच्या दिशेने. तर तो जाण्याकरता, तो मार्ग सापडण्याकरता आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर आपल्या पर्यावरणाचं जसं जलचक्राचं नियमन होतं. जसं आपण बघा उदाहरण ऐकलं, पर्जन्य याग करून किंवा पर्जन्याशी संबंधित जसं शरोतामधला चातुर्मास्य याग हा भेषज याग सांगितला आहे. याच्यामध्ये जलचक्राचं नियमन होतं. म्हणजे उत्तम प्रकारे मेघधारणा होऊन, उत्तम प्रकारे पर्जन्य होऊन सर्व पृथ्वी जी आहे ती सुजलाम सुफला होऊन अन्न निर्मिती होते आणि पुन्हा हे पाणी समुद्राला जाऊन मिळतं आणि पुन्हा त्याची वाफ होऊन परत मेघधारणा होते. असं हे जलचक्र जे आहे त्याचं नियमन उत्तम प्रकारे होतं. त्याच्यानंतर वायुमंडलाचं शुद्धीकरण, जसं आपण ऐकतो ओझोन वायू वगैरे आपले जे नीलकिरण वगैरे येऊ देत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती हा विषय. तर त्याच्यामुळे वायुमंडलाचं शुद्धीकरण, वातावरणाची शुद्धी, त्याच्यामधले अशुद्ध घटक निघून जाऊन शुद्ध गोष्टींची त्याच्यामध्ये स्थापना होणं, वायुमंडल शुद्ध होणं, ही यज्ञामधनं साध्य होणारी गोष्ट आहे. भेषज म्हणजे औषधी किंवा वनस्पतींची निर्मिती होणं, त्या वनस्पती वृद्धिंगत होणं, त्यातनं अनेक प्रकारची बीज आपल्याला सापडणं, त्या औषधींचे वेगवेगळे प्रकारचे गुणधर्म आहेत. त्या गुणधर्मांचा परिणाम किंवा आपल्या आयुर्वेदाने आपल्यावरती होणं किंवा तो सकस अन्न आपण धारण केल्यानंतर आपला देह पुष्ट होणं, याकरता या वनस्पतींची निर्मिती होणं किंवा त्यांचं पोषण होणं हे यज्ञाने साध्य होतं. पुढे या मंत्रात ज्या मंत्र जे म्हटले जातात, ते मंत्र जे आहेत अपौरुषीय आहेत. या मंत्रांच्या जे स्पंदन किंवा लहरी वायुमंडलामध्ये आपल्या आजूबाजूला उत्पन्न होतात, त्याने धन ऊर्जा ही विकसित होत असते, पॉझिटिव्ह एनर्जी. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना, की आपल्याला प्रसन्न वाटतं, आल्हाददायक वाटतं, आनंद होतो. तो नुसतं मंत्राचं श्रवण केलं तरी देखील आपला आनंद होत असतो. जसं इंग्रजी भाषेत सांगायचं झालं तर मेंदू आपला डोपामाइन नावाचा काहीतरी स्राव आपल्या शरीरामध्ये स्रवतो आणि त्याच्यामुळे आपला आनंद होत असतो. त्याच्यानंतर अर्थशास्त्राचा देखील याच्यामध्ये ऋषीमुनींनी विचार केला आहे. तर अर्थशास्त्राचा विचार काय आहे? तर आपल्याकडे 12 बलुतेदार पद्धती आहे. तर जसं मग मी सांगितलं, की आपल्याकडे व्रतवैकल्य केले जातं अनेक प्रकारचे. तर या व्रतवैकल्यांमध्ये 2 मोठ्या एकादशी असतात. आषाढी कार्तिक एकादशी. याच्यामध्ये आपण अनेक प्रकारचे पूजन करतो, अनेक प्रकारचे व्रतवैकल्य करतो, छोटे-मोठे हे पूजन आपण करतो. हरतालिका झाली, नागपंचमी झाली, वटसावित्री झाली किंवा संक्रांत झाली. अशा अनेक गोष्टी आपण करत असतो. तर या पूजा करताना किंवा हे व्रतवैकल्य करताना आपल्या अनेक गोष्टींची उपलब्धी त्याच्यामध्ये लागते. जसं आपण छोटंसं उदाहरण घेतलं, तर सत्यनारायणाची पूजा आपण घेतलं उदाहरण. तर या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण पानं आणतो, फुलं आणतो, त्याच्यानंतर धान्य आणतो, वस्त्र आणतो, मातीचे भांडे, धातूचे भांडे आणतो, नारळ आणतो, केळी कर्दळीचे खांब आणतो, लाकडाच्या काही वस्तू वापरतो किंवा यज्ञयागामध्ये काही लाकडाचे पात्र वापरले जातात. जसं आपण 2 काष्ट एकमेकांवरती घासून औदुंबराचे, एक पिंपळाचे त्यातनं अग्नी निर्माण करतो किंवा वेगवेगळ्या लाकडाच्या पळ्या असतात. त्या पळ्यांनी आपण यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी त्यांचा वापर होतो किंवा रथाची निर्मिती करण्याकरता आपण जो कार्पेंटर ज्याला म्हणतो, सुतार म्हणतो, त्याला काहीतरी त्याच्यामधनं उत्पन्न होतं. धान्य विक्रेता, वस्तू विक्रेता या सगळ्या 12 बलुतेदार पद्धती आपली जी आहे किंवा ब्राह्मण म्हणा आहे त्यांना आपण दक्षिणा स्वरूपात काही देतो. तर या सगळ्यांचं जे उदरनिर्वाह आहे, हा याच्यावरती चालू शकतो. या व्रतवैकल्यांमुळे या सगळ्या व्यवसायांना चालना मिळते. याला आपण इंग्रजीमध्ये ॲडम स्मिथने सांगितले मल्टिपल क्रेडिट क्रिएशन किंवा पैशातून पैसे कसे निर्माण करायचे याचं शास्त्र. अर्थचक्र कसं उत्तम प्रकारे चाललं पाहिजे, राज्यशास्त्र कसं उत्तम प्रकारे चाललं पाहिजे, याकरता या अर्थशास्त्राचा विकास होण्याकरता these are called as इकॉनॉमिकल इंजेक्टर. म्हणजे एखादी इकॉनॉमी थांबली आहे, त्याचे परत चक्र जे आहे गतिशील व्हावे याकरता काही प्रोत्साहन मिळलं पाहिजे, ते यज्ञातून मिळतं. असं अर्थशास्त्राचं विकसित होतं. त्याच्यानंतर वस्तू विनिमय होतो. आपण अनेक वस्तूंचं हस्तांतरण करतो, एकमेकांना देतो घेतो. त्याला आपण वाण असं म्हणतो आपल्या परिभाषेमध्ये. संक्रांतीचं वाण दिलं किंवा नवीन पीक आलं त्याचं वाण दिलं, तर हे वाणांची वस्तू विनिमय होतो. विचारांना दिशा मिळते किंवा आपल्या आजूबाजूच्या जर ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आपल्या आजूबाजूला असतील, तर त्यांच्याकडनं आपल्याला विचारधारा मिळते, चांगली डायरेक्शन मिळते, की चांगला विचार कसा असावा. आपण एखादा चुकीचा विचार करत असेल त्याचं निरसरण होतं. विचारांना दिशा मिळते. विचारांचं आदान-प्रदान होतं. आपण एखादा विषय मांडला,
तर तो चांगला कसा होऊ शकतो अजून याकरता आपल्याला चांगलं मार्गदर्शन यज्ञामधनं मिळू शकतं. त्याच्यातनं काही आदर्श विचारांची आपल्याला माहिती मिळू शकते. रोजगार निर्मिती, त्याच्यानंतर या यज्ञामधनं अनेक व्यवसायांना चालना मिळते, अनेक जणांना रोजगार प्राप्त होऊ शकतो. पूर्वीची जी आपली राज्य व्यवस्था होती त्या राज्य व्यवस्थेमध्ये या सगळ्या लोकांना रोजगार मिळावा याकरता ही व्यवस्था केली असायची. एका राजाने एक यज्ञ केला, एखादा राजसूय यज्ञ केला, चक्रवर्ती राजाने एखादा यज्ञ केला, तर सगळ्या गावाला त्याच्यातनं उत्पन्न मिळायचं, सगळ्यांना लोकांना त्यातनं आनंद व्हायचा, सगळ्यांना उत्तम भोजन प्राप्त व्हायचं, असा रोजगार निर्मिती व्हायची. व्यवसायांना चालना मिळायची, अनेक प्रकारच्या व्यवसायांना चालना मिळायची. त्याच्यानंतर आपण उत्तम मनस्वास्थ्याची, आरोग्यवान आणि सक्षम प्रजा यज्ञातनं उत्पन्न होते. कारण की या यज्ञामधनं या सगळ्या हेतूंचं साध्य झाल्यानंतर सक्षम प्रजा आपल्या देशाला मिळण्याकरता त्याची उपलब्धी होते. संतुष्ट, समाधानी समाज किंवा पुष्ट अर्थव्यवस्था, म्हणजे वाईट विचार लोकांच्या मनात येतच नाही. संतुष्ट असतात, ते समाधानी असतात, आपल्याला जे प्राप्त झालं आहे त्याच्यात त्यांना समाधान वाटतं आणि त्यामुळे त्यांना दुसरं काही करावं असं वाटत नाही आणि उत्तम प्रकारे त्यांचं आयुष्य व्यतीत होत असतं. त्याच्यानंतर पंचमहाभूतांची प्रकृतीशी जोडल्या जाणारे या सगळ्या गोष्टी आहेत. या यज्ञामुळे आपण पंचमहाभूतांशी जोडलं जातो. त्याच्यानंतर आपली आदर्श जीवन पद्धती या जगण्याचं कसं आदर्श जगावं हे यज्ञांनी सांगितलं आहे. म्हणून यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म असं उपनिषद सांगतात किंवा आपले आरण्यक सांगतात किंवा वेद सांगतात. तर भौतिक ऊर्जा, प्राण ऊर्जा आणि तिसरी यज्ञातनं मिळणारी ऊर्जा या एकत्र येऊन या गुणांचा विकास आपल्याला करता येऊ शकतो. याला म्हणतात यज्ञाचे होणारे फायदे. आता यज्ञाचे प्रकार, तर यज्ञाचे प्रकार किती सांगितले आहे आणि कोणते आहेत. आता मुख्य विषयाकरता आपण आलो तर यज्ञाचे प्रकार आहेत 3. एक आहे स्मार्त यज्ञ, दुसरा आहे पौराणिक यज्ञ आणि तिसरा आहे श्रौत यज्ञ. पण क्रमाने जर घ्यायला गेलं तर श्रुती मागून स्मृती चालतात. म्हणजे आपण जसं गणपतीला उपमानतो, श्रुती स्मृती त्याचा आधार आहे, रिद्धी आणि सिद्धी याचा आधार आहे. तर हे श्रुती आणि स्मृती. तर श्रुती यज्ञ विभूषिताय, तर सगळ्यात श्रेष्ठ कर्म काय सांगितलंय, श्रौत यज्ञ सांगितलं आहे. पण आज मी मुद्दाम तो तिसऱ्या कर्मावरती सांगितला ठेवला आहे, कारण की आपल्याला पायरी पायरीने विषय समजावा याकरता तो मी तिसऱ्या क्रमांकावरती ठेवला आहे. तर सगळ्यात पहिले आपण स्मार्त यज्ञ म्हणजे काय ते समजून घेऊ. तर 3 प्रकार सांगितले. एक आहे स्मार्त यज्ञ, दुसरा आहे पौराणिक यज्ञ आणि तिसरा आहे श्रौत यज्ञ. तर स्मार्त यज्ञ, स्मार्त यज्ञ म्हणजे काय, तर याला या वैदिक परिभाषेमध्ये पाक यज्ञ असं म्हणतात. पाक यज्ञ म्हणजे पाक याचा अर्थ हवी शिजवणे, जसं भात शिजवणे याला आपण पाक म्हणतो. त्यालाच आपण व्यावहारिक भाषेमध्ये स्वयंपाक असं सुद्धा म्हणतो. स्वतः केलेला पाक म्हणजे स्वयंपाक. तसा हा पाक यज्ञ म्हणजे चरू शिजवून, भात शिजवून त्याचं आवाहन केलं जातं, त्याला आपण पाकयज्ञ असं म्हणतो. त्याच्यामध्ये 7 प्रकारचे यज्ञ सांगितलेत वेदांनी. त्याच्यामध्ये क्रमाने येणार आहे औपासन होम, तालीपाक, पंचमहायज्ञ. या पंचमहायज्ञामध्ये ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञ असे हे औपासन होम आणि स्मार्त तालीपाक अशी ही संज्ञा पहिली सांगितली आहे. दुसरं आहे वैश्वदेव सांगितलं आहे, म्हणजेच पंचमहायज्ञ. पारवण विधी सांगितला आहे, अष्टका श्राद्ध सांगितलं आहे, मसी श्राद्ध सांगितलं आहे, मासिक श्राद्ध सांगितले, श्रवण आणि शूलगभ. तर या थोड्या विस्तृत संज्ञा आहेत. या थोडासा परिचय झाल्यानंतर मला तुम्हाला जास्त प्रकारे सांगता येतील. तर सध्या आपण हे एवढं समजून घेऊ की स्थालीपाक म्हणजे हवी किंवा चरू भात शिजवून त्याच्या आहुती देऊन जो यज्ञ केला जातो त्याला औपासन यज्ञ असं म्हणतात. तर याला स्मार्त यज्ञ असं म्हणतात. तर वेदांनी सांगितलेल्या 7 पाकसंस्था या सांगितल्या आहेत, याला स्मार्त यज्ञ असं म्हणतात. पुढे जाऊन याच्यानंतर पौराणिक यज्ञ असं सांगितलं आहे. तर पौराणिक यज्ञ म्हणजे काय, तर पुराण प्रतिपादित. आता हा जो काही स्मार्त यज्ञ आपण औपासन होम जर ही एक आपण बैठक घेतली किंवा आपण जर स्थालीपाक नावाचा यज्ञ आहे याची जर बैठक घेतली तर या बैठकीमध्ये बसवलेले वरचे यज्ञ म्हणजे क्रतू म्हणजे विकृती याग, तर याला पौराणिक यज्ञ सांगितलं आहे. जसं मग मी सांगितलं की वेदामधल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा वेदामधलं जे अनुसरण आहे ते साध्या माणसाला समजू शकत नाही. म्हणून ऋषीमुनींनी काय केलं की पुराणांची योजना केली आणि या पुराणामधनं वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगितल्या आणि त्या कथेमधनं काही त्याच्यामध्ये काही व्यक्ती सांगितल्यात किंवा काही कॅरेक्टर सांगितले, पात्र सांगितले की असा असा राजा होता, त्या या राजाने असा असा यज्ञ केला आणि त्या यज्ञातून त्याला ही फलप्राप्ती झाली आणि मग त्याच्यामुळे सगळ्या लोकांचं जीवन समृद्ध झालं. अशी काही कथानक आपल्याला सापडतात.
या कथानकातनं काय सांगितलं आहे की मग त्याच्यातनं आपण हे यज्ञ केले पाहिजे. तर हे पुराणांमध्ये सांगितलं आहे. तर ते कसे सोप्या पद्धतीने करावे हे या 18 प्रकारातल्या किंवा 108 प्रकारचे पुराण आहेत. काही उपपुराण पण आहेत. तर तसं आपण जर सर्व नित्य परिपाठ जर आपण पाहिला तर सगळ्यांना आपल्याला माहिती असतं मार्कंडेय नावाचे ऋषी होते आणि त्यांनी मार्कंडेय नावाचं पुराण लिहिलं आणि त्या मार्कंडेय पुराणामधला एक मंत्रांचा संच आहे 700 मंत्रांचा, त्याला आपण सप्तशती म्हणतो. तर ह्या सप्तशतीचं पठण करणं आणि त्याचं यजन करणं किंवा त्याचं हवन करणं याला आपण चंडी याग, नवचंडी याग, शतचंडी याग, सहस्त्रचंडी, लक्षचंडी, कोटीचंडी असे आपण यागांचे विकृती याग सांगितले आहे. तर त्याची बैठक काय? तर त्याची बैठक आहे अवपासन होम किंवा स्थालिपाक. त्या स्थालिपाकावरनं विकृती घेऊन हे पौराणिक यज्ञ सांगितलेले आहेत. या पौराणिक यज्ञामध्ये मुख्यत्वे करून कुठले येतात? तर ते 5 प्रकारचे यज्ञ येतात. जसं विष्णू यज्ञ आहे, देवी यज्ञ आहे, सौर यज्ञ आहे, गणेश यज्ञ आहे, ग्रह यज्ञ आहे किंवा रुद्र यज्ञ आहे. अशा प्रकारचे याग करायला सांगितले आहेत. किंवा विकृती यागांमध्ये जर पाहिलं तर या यागांमध्ये आपण जसं एकत्र करून देखील काही याग केले जातात. जसं शिवशक्ती याग आहे किंवा पंचायतन याग आहे. पंचायतन याग म्हणजे या सगळ्या 5ही देवतांना एकत्र घेऊन याग केला जातो. शिवपंचायतन, विष्णू पंचायतन, देवी पंचायतन, गणेश पंचायतन, रुद्र पंचायतन असे याग केले. सौर पंचायतन किंवा लक्ष्मीनारायण याग हे फक्त उदाहरण सांगितले. अशा अनेक प्रकारचे याग उपलब्ध आहेत. किंवा पुढे जाऊन अनेक ऋषींनी अनेक प्रकारचे याग सांगितलेले आहेत. जसं हल्ली आपण ऐकतो की धन्वंतरी याग केला बा. आता धन्वंतरी काही मुख्य देवता नाही, पण त्याला उद्देशून सुद्धा यागाचं विधान केलेलं आहे. तर पुढच्या आलेल्यानंतर आधुनिक ऋषींनी त्या यज्ञांची निर्मिती केलेली आहे. तर हे झाले पौराणिक यज्ञ. आता त्याच्यानंतर श्रुती प्रतिपादित म्हणजे वेदाने प्रत्यक्ष सांगितलेले जे याग सांगितलेले आहेत ते याग म्हणजे श्रुती यज्ञ म्हणजेच श्रौत यज्ञ. या श्रौत यज्ञामध्ये सगळ्यात पहिले येतात ते हवीर यज्ञ. ते 7 प्रकारचे सांगितले आहेत. तर 7 प्रकारचे हवीर यज्ञ कुठले? तर श्रौतामध्ये येणार सगळ्यात पहिले म्हणजे अग्निहोत्र, दुसरा आहे दर्श पौर्णमास, तिसरं आहे आग्रयण, चौथा आहे चातुर्मास्य, पाचवा आहे निर्णू पशुबंध, त्याच्यानंतर येतो सौत्रामणी आणि त्याच्यानंतर पिंड पितृयज्ञ दर्वी होम, त्याच्यानंतर येतात काम्येष्टी म्हणजे वेगवेगळ्या कामना ठेवून केलेले जे यज्ञ आहेत. त्याचं जसं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर पुत्र कामेष्टी. उत्तम पुत्र संतती आहेच आपल्याला, पण चांगली संतती म्हणजे प्रत्यक्ष भगवंत अवतरावे याकरता जो केला गेलेला यज्ञ होता. म्हणजे काही दशरथाला गर्भधारणा होऊ शकत नव्हती का? तर होऊ शकत होती, त्याला कुठलीही अडचण नव्हती. पण तरी सुद्धा त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ का केला? की आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष भगवंत अवतरणार आहेत, तर बीज आणि क्षेत्र यांची शुद्धी व्हावी याकरता जो आपण जसं आपण सीमंतोन्नयन पुंसवन नावाचे संस्कार करतो किंवा गर्भाधान नावाचे संस्कार करतो, त्या बालकाच्या जन्मापूर्वी होणारे संस्कार आहेत. तसंच पुत्रकामेष्टी हा एक यज्ञ आहे की असा हा पुत्राची कामना करून म्हणजे चांगला ओजस्वी पुत्र आपल्याला प्राप्त व्हावा याकरता केला गेलेला यज्ञ तो आहे पुत्रकामेष्टी. असे हे सगळे याग सांगितलेले आहेत. हे हवीर यज्ञ सांगितले आहेत. तर अग्निहोत्र म्हणजे काय? तर दिवसाच्या संधी कालामध्ये संध्याकाळी आणि सकाळी अग्नी, सूर्य आणि प्रजापती या 3 देवतांना उद्देशून 4 आहुत्या देणं म्हणजे याच्यामध्ये अग्नीला 2दा आहुती असते. तर या देवतांना उद्देशून रोज हवन करणं संधी कालामध्ये याला आपण अग्निहोत्र असं म्हणतो. आपल्याकडे एक गजानन महाराज होते म्हणजे शेगावचे गजानन महाराज या व्यतिरिक्त एक गजानन महाराज होते. तर या महाराजांनी ही प्रकृती वेदातून घेतली आणि आपण जे लौकिक सगळीकडे अग्निहोत्र पाहतो की छोटंसं अग्निहोत्राचं कुंड असतं, त्या कुंडामध्ये 2 गवऱ्या पेटून आपण रोज आहुती देतो संध्याकाळी सकाळी. ही या अग्निहोत्रातली घेतलेली प्रकृती आहे. म्हणजे त्यातला मूळ जो गाभा आहे तो काढून आपल्या सर्वसामान्यांना तो करता यावा याकरता ते केलेलं व्रत आहे. पण प्रत्यक्ष जे अग्निहोत्र हे व्रत आहे हे थोडंसं अवघड आहे करायला. त्याच्याकरता अनेक नियम संयम त्याच्याकरता वेगवेगळ्या पद्धती यज्ञांच्या याचा आपला अभ्यास करावा लागतो, मगच ते आपल्याला करता येतो. असं हे अग्निहोत्र. दुसरं आहे दर्श पौर्णमास. दर्श पौर्णमास म्हणजे एक प्रकारचा यज्ञ आहे. म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी येणारी प्रतिपदा आणि पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी येणारी प्रतिपदा या दोन्ही प्रतिपदांच्या दिवशी मिळून 2 मिळून ही एक यागाची संज्ञा सांगितली आहे. त्याला दर्श पौर्णमास असं म्हणतात. तर या दर्श पौर्णमास हा यज्ञ केला जातो. यातले मुख्य देवता असतात अग्नी, अग्निशोम, इंद्राग्नी किंवा महेंद्र अशा या देवतांना घेऊन हा याग केला जातो. हा पूर्णपणे अग्निहोत्रातला यज्ञ आहे. त्याच्यानंतर येणारा आग्रयण. जसं आपण संक्रांतीला पाहतो
की एक सुगडं आणतो आणि या सुगड्यामध्ये आपण जे काही नवीन धान्य उत्पन्न झालं आहे, जसं गहू आहे, बोरं आहे, ऊस आहे किंवा अशा अनेक जे नवीन धान्य उपलब्ध होतं आपण त्याच्यामध्ये भरतो आणि ते वाण आपण हस्तांतरित करतो, कोणाला तरी एकमेकांना देतो. तर याप्रमाणे ही संकल्पना कुठून आली? तर या आग्रयण नावाच्या यज्ञामधनं आली. तर या आग्रयण यज्ञामध्ये काय केलं जातं? तर नवीन धान्य जे उत्पन्न होतं, जसं तांदूळ आहे, गहू आहे, एकदल धान्य, शामका आहे म्हणजे भगर आहे, तर यांचं आग्रयण करून तो हविर्भाग पहिले देवतांना द्यायचा असतो आणि मग आपण तो खायला सुरुवात करायची असते. याला आग्रयण नावाचा यज्ञ असं म्हणतात. त्याच्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे भेषज यज्ञ म्हणजे उत्तम प्रकारे वनस्पतींची निर्मिती व्हावी आणि त्यांचा विकास व्हावा याकरता भेषज यज्ञ केला जातो. त्याला चातुर्मास्य असं म्हणतात. तर या चातुर्मास्यामध्ये 4 प्रकारचे पर्व सांगितले आहेत. हे 4 पर्व अंदाजे वर्षाच्या 3-3 महिन्यांनी एक-एक पर्व केलं जातं. म्हणजे 4 पर्वांनी मिळून एक यज्ञ सिद्ध होत असतो. तर हा चातुर्मास्य यज्ञ दर 3-3 महिन्यांनी अंदाजे एक-एक पर्व केलं जातं. या पर्वामध्ये सगळ्यात पहिलं पर्व आहे वैश्वदेव पर्व, दुसरं आहे वरुण प्रकाश पर्व आणि तिसरं आहे साकमेत पर्व आणि चौथं आहे शुनासिर पर्व. असे हे चातुर्मास्याचे 4 पर्व हे केले जातात. त्याच्यानंतर निरुडबशवंद, सौत्रामणी, पिंडपितृयज्ञ, पितरांना उद्देशून केलेले यज्ञ, हे यज्ञ केले जातात. त्याच्यानंतर पुढे येते ती सोमसंस्था, म्हणजे आपण सोमयाग जो ऐकलेला असतो नेहमी, ही सोमसंस्था ही कुठून सिद्ध होते? तर ही वेदातूनच सिद्ध होते. तर सोमवल्ली नावाची एक वनस्पती आहे. ही वनस्पती जी आहे की ह्या वनस्पतीच्या रसाच्या सेवनाने आपली जी प्रकृती आहे प्रफुल्लित होते, उत्तेजित होते किंवा आपल्यामध्ये चांगली धैर्य येतं, धारिष्ट्य येतं आणि आपलं शरीर जरी कुठे घाव वगैरे लागले असतील तरी ते भरून आंतरिक भरून येण्याकरता मदत होते. अशी सोमवल्ली नावाची वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती ही याचा याग करणं याला म्हणतात सोमयाग. पूर्वीच्या काळी आपण ऐकलेलं आहे की पेशवे हे युद्धकलेमध्ये मोठे निपुण होते. हे का निपुण होते? तर हे संध्याकाळी जे किती दिवसभर लढून दमले, थकले युद्ध करून, तरी सुद्धा रात्री हे सोमपान म्हणजे या सोमवल्लीच्या रसाचं सेवन करायचे आणि त्या सेवनामुळे यांचे घाव लवकर भरून यायला मदत व्हायची. शरीराची झालेली झीज लवकर भरून यायला मदत व्हायची आणि दुसऱ्या दिवशी हे परत उभे राहायचे युद्धाकरता. ही ताकद त्यांच्यामध्ये निर्माण व्हायची. तर ही निर्माण होण्याकरता हे सोमवल्ली नावाच्या वनस्पतीचं सेवन करायचे. तर ही कुठली आपण व्यवहारामध्ये ऐकतो ही काहीतरी नशा करणारी सोमवल्ली वगैरे आहे का काय बुवा भांगेसारखी, तर तसं नाही आहे. या सोमवल्लीच्या रसाने हे शरीर जे आहे ही झीज भरून करण्यासाठी मदत करतं. म्हणून असे हे सोमयाग केले जातात. या सोमयागामध्ये सगळ्यात पहिले ऐष्टिक कर्म, पाशुक कर्म आणि सौमिक कर्म असा हा सगळ्यात मोठा यज्ञ हे केले जातात. त्याला सोमयाग म्हणतात. म्हणजे वेदामध्ये सगळ्यात मोठे यज्ञ जे सांगितलेले आहेत ते सोमयाग आहेत. तर हे पण 7 यज्ञ सांगितले आहेत. त्यांच्या क्रमाने नावं जर सांगायचे झाले तर अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्त, षोडशी, वाजपेय, अतिरात्र, आप्तोर्याम, राजसूय असे हे यज्ञ सांगितले. अश्वमेध असे हे सगळे यज्ञ करायला सांगितले आहेत. तर याला सोमसंस्था असं म्हणतात. म्हणजे असे 7 पाकसंस्था, 7 हविसंस्था आणि 7 सोमसंस्था अशा या सात्विक 21 म्हणजे अशा 21 प्रकारच्या यज्ञाने जो सिद्ध होतो तो 21 प्रकारची संज्ञा याला म्हणतात यज्ञ संस्था. ही सगळी यज्ञाचं स्वरूप सांगितलं विराट स्वरूप. तर याच्यामध्ये हे जर यज्ञ करायचे असतील तर आपल्याला काय पात्रता? तर मग सगळ्यात पहिला आपला विषय होता की आपण गृहस्थ झालं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? तर अग्निधारण केला पाहिजे. अग्निधारण करण्याकरता विवाह केला पाहिजे, दारापरिग्रहण केलं पाहिजे, अग्निधारण केला पाहिजे. या अग्निधारण करण्याच्या म्हणजे विवाह संस्कारामध्ये आपण चतुर्थी कर्म नावाचा एक विधी आहे. या चतुर्थी कर्मानंतर स्मार्ताग्नी घेऊन त्याच्यानंतर श्रौताग्नी घेऊन याच्यावरती हे सगळे यज्ञ केले जातात. त्याच्यामध्ये त्या विधीला म्हणतात आधान, म्हणजे अग्नीचं आधान करणं. म्हणजे जसं आपण म्हणतो की गॅसवर आपण चहाचं आधान ठेवलंय बा, बरोबर की नाही, किंवा गर्भाधान झालंय बा त्यांचं. तर असं अग्नीचं आधान म्हणजे अग्नी धारण करणं याला आधान असं म्हणतात, आग्न्याधान. तर ह्या आग्न्याधानाचा एक काही मोठा विधी आहे, एक यज्ञ आहे. तो यज्ञ करून मग आपण आधान घेऊ शकतो. यानंतर आपण दिवसाच्या संधिकालामध्ये सायंप्रातर होम, त्याच्यानंतर पक्षाच्या संधिकालामध्ये दर्श पौर्णमास, नंतर 6-6 महिन्यांनी आग्रायण, नंतर 3-3 महिने चातुर्मास्याचं पर्व, वर्षाकाठी सोमयाग, पशुबंध आणि हे सोमयाग असे सतत करत राहणं याला अग्निहोत्र करणं असं म्हणतात.
पूर्वीच्या काळी जे राजे होते हे सगळे राजे अग्निहोत्री होते. या अग्निहोत्राचा अधिकार त्रैवर्णिकाला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सर्वांना याचा अधिकार आहे. तर आपण जसं उदाहरण घ्यायचं झालं तर राम हा काही ब्राह्मण नव्हता, पण तरी सुद्धा त्याला क्षत्रिय राजाला अग्निहोत्राचा अधिकार होता. फक्त त्याचं जे कार्य करण्याची जी जबाबदारी होती ती ब्राह्मणांवरती, ऋषींवरती दिलेली होती. तर असा अग्निहोत्र आपण घ्यायचं झालं तर विवाहानंतर घ्यावं, सांपत्तिक विभागणी नंतर घ्यावं. तर याकरता काय लागतं? तर आत्मा ऋत्विजो धनंजया. आत्मा म्हणजे यज्ञाचा आत्मा, यजमान. त्याच्यानंतर ऋत्विज म्हणजे सक्षम स्वयंस्फूर्तीने काम करणारे ब्राह्मण, शिकलेले ब्राह्मण, स्वयंस्फूर्तीने काम करणारे, त्याला ऋत्विज अशी संज्ञा आहे. श्रौत्रिय असं संज्ञा आहे. धनम, यांना सांभाळण्याकरता धन पाहिजे. त्याच्यानंतर जाया म्हणजे पत्नी. या 4 गोष्टींनी आपण ही संस्था आपण अंगीकारू शकतो. असं हे अग्निहोत्राचं थोडक्यात मी तुम्हाला किंवा यज्ञाचं स्वरूप तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर कोणाला आपल्याला काही शंका विचार असतील तर आपण विचारू शकता. तर थोडक्यात एक छोटासा विषय मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. तर आपल्याला काही शंका असतील तर कोणी विचारू शकता. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद योगेश गुरुजी. तुम्ही यज्ञाचे प्रकार सांगितले, त्यात वाग्यज्ञ पण असतो आणि तो आता आम्ही ऐकला सगळ्यांनी. सगळ्यांना विनंती करते की कोणाला जर काही शंका असतील, प्रश्न असतील तर आपलं शंका समाधान करायला योगेश गुरुजी तयार आहेत. तर कोणाला प्रश्न असेल तर जरूर विचारा. अग्निहोत्री नमस्कार. सर. हा, बोल. सगळ्यात पहिलं तर खूप छान सांगितलं. म्हणजे यज्ञ संस्था ही इतकी मोठी संकल्पना आहे, पण गुरुजींनी खूप छान, अगदी कमी वेळात आणि खूप छान स्पष्ट करून सांगितली. त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे खरंच खूप छान ऐकायला मिळालंय आज. आणखीन कोणाला प्रतिक्रिया द्यायची आहे? धन्यवाद स्नेहल. एक मिनिट. हा. हो, बोला खूप बोला. यज्ञाविषयी इतकी विस्तृत माहिती की यातला 1% पण आम्हाला माहिती नव्हतं. ही सगळी विस्तृत माहिती आज ऐकायला मिळाली. खरंच खूप खूप छान वाटलं ही सगळी माहिती ऐकून. योगेश रावांचे खूप खूप धन्यवाद त्यांना. म्हणजे खूपच अनकॉमन अशी माहिती होती, विस्तृत, की त्यातला एक एक हे घेऊन मोठं व्याख्यान ठेवलं पाहिजे प्रत्येक विषयावरचं 1 तासाचं. तेव्हा ते डिटेल सगळं आपल्याला माहिती त्याची होईल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद वृषालीताई. एक वेगळा विषय आमच्या पुढे तुमच्यामुळे आणि योगेश रावांमुळे आमच्या पुढे तो आम्हाला धन्यवाद. ऐकायला मिळाला. म्हणजे धन्यवाद. प्रार्थना घेऊ आपण. एक मिनिट, नितीनजींना विचारायचंय, त्यांचा आवाज येत नाहीये बहुतेक. हॅलो. हा, नमस्कार देवा. हॅलो. नमस्कार. येतो आवाज? नमस्कार हो, नमस्कार. येतो. नशिबाने माझ्या नशिबाने मी यांना 2दा-3दा भेटलोय माझ्या साडूकडे. हो. अत्यंत ओजस्वी भाषा आहे यांची आणि नॉलेज म्हणजे काय विचारायलाच नको. म्हणजे आता अगदी असं भारावून गेलो आम्ही त्या नॉलेजने. आता हे थोडं थोडं आकलन करून आता पॉईंट लिहिलेले आहेत. कसं आकलन होतं, काय प्रश्न येतात ते बघूया आणि त्यांना नक्कीच आम्ही त्याच्याबद्दल हे करू. पण अतिशय सुंदर तुमचं लेक्चर झालं. धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद. छान. धन्यवाद नितीन दादा. आपण प्रार्थना घेऊयात आता. आणखीन कोणाचा प्रश्न आहे का? घ्या गुरुजी तुम्ही प्रार्थना. याच्यामध्ये अग्निहोत्रामध्ये जे पंचाग्नी सांगितलेले आहेत, या पंचाग्नी जे सांगितले आहेत त्यातलं मुख्य अग्नी आहे गार्हपत्य. नंतर या गार्हपत्यामधनं आपण अग्नीचं उद्धरण करून म्हणजे दुसऱ्या कुंडामध्ये आपण किंवा दुसऱ्या स्तंडिलावरती हे अग्नी ठेवतो, त्याला म्हणतात आहवनीय. त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी उद्धरण याचं करून आपण अग्नी स्थापन करतो, त्याला म्हणतात दक्षिणाग्नी. त्याच्यानंतर स्मार्ता उपासन होम करता आपण अवसत्य नावाचं चयन करतो. अवसत्य नावाचा एक अग्नी असतो. आणि 5वा अग्नी जो आहे, हा 5वा अग्नी सभ्य नावाचा अग्नी असतो. तर हा सभ्य नावाचा अग्नी
जसं आपण महाराजांची कुठली धुनी वगैरे असते, जसं गजानन महाराजांची धुनी आपण पाहिलेली शेगावला, किंवा धुनीधारी असतात ते स्वतः बैठकीमध्ये एक अग्नी ठेवतात आणि त्या अग्नीच्या साक्षीने सगळं चाललेलं असतं त्यांचा कारभार. तर ह्या अग्नीचं स्वरूप कुठून आलं, तर या सभ्य नावाच्या अग्नीवरनं आलं. तर हे 5 अग्नी अतिशय महत्वाचे आहे आणि मी आतापर्यंत या अग्नींवरती खूप प्रेम केलेलं आहे आणि या अनेक मी यज्ञामध्ये जाऊन यांच्यासाठी मी सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत. म्हणजे रादर माझा सगळ्यात आवडता विषय जो असेल तर तो हा यज्ञ आहे. तर त्याची आपण प्रार्थना करू. नमस्ते गार्हपत्यायो नमस्ते दक्षिणाग्नये नम आहवनीयाय महावेद्ये नमो नमः महावेद्ये नमो नमः नमस्तभ्यावसत्थाभ्यां भस्मोद्वापायते नमः नर्य भस्म परब्रह्म द्वयोर्मुक्तिप्रसाधनं तयोरेकतरं सेव्यं संसारभयनाशनं काण्डध्वजोपपाद्याय कर्म ब्रह्मस्वरूपिणे स्वर्गापवर्गदादात्रो यज्ञेशाय नमो नमः सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् शांती शांती शांती. नमो नमः. सर्वांचे खूप खूप धन्यवाद मला एवढ्या वेळ ऐकून घेतल्याबद्दल. नाही, चांगलं होतं. तुमचे धन्यवाद गुरुजी. खरोखरीच अतिशय अमूल्य माहिती मिळाली आहे आज सगळ्यांना. जशा येतील प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवते. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार सर्वांना. नमस्कार. नमस्कार.